बघा दोनची कसोटी बघत असताना आपल्याला आहे ना, कसोटीतील पुस्तकामध्ये बघितलं तर वेगळी मिळेल तुम्हाला. बरोबर आहे. दोनची कसोटी काय सांगते बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा दोनच्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 न पूर्ण भाग जातो. म्हणजे कोणतीही संख्या असेल बघा, त्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक कुठे पाहिजेत आपल्याला, एकक स्थानी, म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो बघा युनिट प्लेसला. बरोबर आहे. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एखादा अंक असेल तर आपण असं म्हणतो की त्या संख्येला 2 न पूर्ण भाग जातो. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आता मी म्हटलं 58, मला माहितीच नाही या संख्येला 2 न पूर्ण भाग जातो किंवा नाही. बरोबर आहे. मग मी काय बघणार, एकक स्थानी किती आहे, 8 आहे. बरोबर आहे. 8 आहे म्हणजेच याचा अर्थ या संख्येला 2 न पूर्ण भाग जातो. कारण एकक स्थानी शेवटी किती पाहिजे आपल्याला 2 न भाग जाण्यासाठी, 0, 2, 4, 6, 8. आणि तसंही जर समजा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एखादा अंक मिळत असेल तर त्या संख्येला आपण म्हणतो समसंख्या. काय म्हणतो, समसंख्या. लक्षात आलं. समसंख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एखादा अंक असतो तेव्हा तिला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. लक्षात येत आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एखादा अंक असेल एकक स्थानी तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आणि प्रत्येक समसंख्येला 2 न पूर्ण भाग जातो. ठीक आहे. तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या तर माहितीच आहे. बरोबर आहे. म्हणजेच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, प्रत्येक समसंख्येला 2 न भाग जातो. म्हणजे आपल्याला काय बघायचं, फक्त संख्या सम आहे की विषम आहे दोनच्या कसोटीसाठी. बरोबर. कोणतीही संख्या घेतली बघा, 4, 6, 0, 7, आता ही संख्या काय, विषम संख्या आहे. एकक स्थानी 7 आला म्हणजेच काय, विषम संख्या आहे. आपल्याला माहिती की फक्त समसंख्यांनाच 2 न भाग जातो. मग ही विषम संख्या म्हटल्यानंतर हिला 2 न भाग जाण्याचा प्रश्नच नाही. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर बघा 4, 6, 5, 3, 2, 6, 8 ही एक संख्या घेतोय. बघा कसोटीमध्ये मग कसं असतं माहितीये का, संख्या किती लहान आहे किंवा मोठी आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. बरोबर आहे. आता आपल्याला काय बघायचं, फक्त बघायचं संख्या सम आहे की विषम आहे. जर सम असेल तर 2 न भाग जाणार. बरोबर आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, एकक स्थानी किती आहे, 8 आहे. म्हणजेच याचा अर्थ ही संख्या सम आहे म्हणून या संख्येला 2 न पूर्ण भाग जाणार किंवा निशेष भाग जाणार. ओके. कसोटीचा वापर आपल्याला फक्त आपल्याला उपयोग करायचा असतो त्याचा. बरोबर आहे. जेव्हा आपण मोठमोठी उदाहरणं सोडवतो कॅल्क्युलेशनसाठी त्याचा खूप उपयोग होतो कसोटीचा. ठीक आहे. ही होती दोनची कसोटी. खूप खूप सोपी आणि खूप महत्वाची.